यशस्वी बोलतेय. आई बाबा, तुमच्यासोबत खूप काही बोलायचे आहे. मनातलं सगळं काही खरं खरं सांगायचं आहे. माहीत आहे माझ्यामुळे खूप काही ऐकावं लागत आहे आज तुम्हाला. पण काय करणार, बोलायलाही मीच भाग पाडलाय सगळ्यांना. कळत नव्हते मला प्रेम काय असते, पण त्याचाच फायदा घेत तेव्हा त्याने मला फसवले आणि आपल्या कवळ्याच वयात तुमच्या मुलीने त्याला आपलं मन सोपवले. तेव्हा कळालेच नाही चूक काय आणि बरोबर काय. म्हणूनच आंधळे प्रेम करून त्यालाच बरोबर समजून बसले आणि आज त्या चुकीच्या माणसासाठी मी स्वतःचा जीव गमावून बसले. इतकी मोठी चूक करून बसले की मरणही खूप भयानक आले, की माझ्या जन्मदात्यांना मीच त्यांची यशस्वी म्हणून ओळखू देखील नाही आले. लहानाचं मोठं केलं तुम्ही मला, खंबीरपणे उभा राहायला शिकवलं तुम्ही मला. अगदी 16 वर्षांची असतानाही माझ्या प्रेमाखातर तुम्ही लढलात त्याच्यासोबत. ना समज होते मी की त्याच्यावर प्रेम केलं आणि म्हणूनच अंत आयुष्याच्या माझ्या झाला असा दुर्दैवी. आई बाबा, फुलाच्या पाकळीप्रमाणे जपलं तुम्ही मला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं तुम्ही मला. पण तुमच्या या फुलावर जप वार करताना त्याला अजिबातही नाही वाटली माझी कदर. मला होणाऱ्या त्या वेदनांचा, त्रासांचा त्याला थोडाही नाही पडला काही फरक. परत एकदा मला माझ्यासोबत पहिल्यासारखं राहा म्हणून तो सारखा म्हणत होता. आपण आता लग्न करूया म्हणत होता. पण मला मात्र कवळ्या वयातील ती चूक पुन्हा करायची नव्हती. आंधळं प्रेम करून विश्वास मला ठेवायचा नव्हता. माझ्या आईबाबांचा विश्वास मोडून परत एकदा प्रेमात पडायची चूक करायची नव्हती. म्हणूनच तोंडावर नकार दिला. नव्याने आयुष्याला सुरू करूया म्हणून समजावले. पण त्याने मात्र माझ्या अश्लील फोटोवरून मला धमका. स्वतःला तेव्हा त्याला सोपवण्याची चांगली शिक्षा मला मिळाली. पण मला बदनाम करायची त्याने चांगलीच तयारी केली. खूप दिवसांचा हा त्रास सहन करत होते. एकटी जाऊन फोनवर त्याच्यासोबत बोलत होते. रोज मरण यातना भोगत होते. तुम्हाला काही सांगून तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. म्हटलं आपण आता मोठे झालोय म्हणून एकटीला सगळं कोडं सोडवायचे होते. त्यांच्यापासून पूर्ण स्वतःला अलिप्त करायचे होते. म्हणून त्या दिवशी माझे फोटो डिलीट करून त्याला समजावून शेवटचा काहीतरी निर्णय घेऊन टाकू म्हणून गेले. पण मला काय माहीत माझ्याच आयुष्याचा शेवट होईल. मी मोठी झाली आहे हा समज माझा चुकीचा ठरला. काश तुम्हाला सगळे काही सांगितले असते. काश त्याही दिवशी तुम्हाला सोबत घेऊन तेथे गेले असते, तर आज मी तुमच्या सोबत असते. आज वाटत आहे की काही महिन्यांपासून होणारा हा त्रास तुम्हाला न सांगून मोठी चूक केली मी. प्रेम तर तुम्ही केले होते खरे माझ्यावर, त्याने तर शरीरावर फक्त जखमा सोडल्या. वेडापिसा होऊन माझा अंत केला. इतकं भयानक मरण दिलं की तेव्हा समजलं आई वडील काय असतात, त्यांचे प्रेम काय असते. त्याची तर वासना होती, क्रूरता होती. प्रेम भंग झाला म्हणून एक बदला घेतला. माझे शरीर कापताना एकदाही नाही थरथरले त्याचे हात. मी मात्र मरत होते. फक्त तुमचीच आठवण काढत होती. फक्त तुम्हीच आहात ज्यांनी निस्वार्थ माझ्यावर प्रेम केलं. कुठलीच अपेक्षा न ठेवता माझ्यावर प्रेम केलं आणि मीच तुमच्या प्रेमाचा विश्वासघात केला. मला माफ करा आई बाबा, मला माफ करा. खरं तर तुम्हाला त्रास होईल त्या मार्गाला आता परत कधी जायचे नव्हते. तुम्हाला माझी काळजी वाटते हे बघायचे नव्हते. रोजच मरत होते मी. काहीतरी निर्णय घ्यायचा होता म्हणून भेटले त्या नराधमाला. पण इतक्या सहज दूर जाणं त्याला मान्यच नव्हते. नियतीने पण तेव्हाच घात केला माझ्यावर. तो तर सगळं प्लॅन करूनच आला होता मला संपवायला. एक वार केला त्याने माझ्या चुकलेल्या त्या निर्णयावर. मी तर विचार केला मरताना सुद्धा की ह्याच मुलावर मी खरंच प्रेम केले होते का एकेकाळी. हाच होता का तो? काय सांगू बाबा, त्याने मला खूप सहजपणे संपवलं.
तुमच्या बाहुलीला कायमचं त्याने तुमच्यापासून दूर केलं. माझ्या मैत्रिणींना माझे एकच सांगणं आहे, माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका. कुठल्याच वयात चुकीच्या माणसांवर प्रेम करू नका. आणि वाटलंच कधी प्रेम करावं तर मात्र या यशस्वीला विसरू नका. आईबाबांच्या पुढे कधीच जाऊ नका. त्यांच्या नजराआड कधीच असं काही करू नका. वाटलंच कधी काही चुकीचे होत आहे तर सगळ्यात आधी त्यांना सांगा. कारण पूर्ण दुनिया इकडचे तिकडे करतील ते तुमच्या सुखासाठी, पण तुम्हाला इजा होऊ देणार नाही. आज चूक केली मी, ती तुम्ही करू नका. चुकीच्या मुलावर प्रेम करू नका. आई वडिलांची मान झुकेल असे काही करू नका. माझ्या कर्माची शिक्षा मी भोगली माझ्या अंताने. तुम्ही मात्र माझ्यापासून काहीतरी शिका. प्रेम करायच्या आधी आईबाबांना आठवा. दुसरीकडे प्रेम झालं तर माझ्यासारखं नको व्हायला. म्हणून जात धर्म पडताळा. घरी सांगा, नाही तर उद्या जाऊन नको कुठे दुसऱ्या रेल्वेच्या परिसरात तुम्ही आढळणार. मी चूक केली, तुम्ही या चुकीपासून काहीतरी शिका म्हणजे झालं. आता आई बाबा त्याला फाशीची शिक्षा मिळणार, म्हणजेच मला न्याय मिळणार. पण तुमची यशस्वी परतून कधीच नाही येणार. एक तारा बनवून नेहमी तुमच्या सोबत राहणार. तुमची ही गोड सोनपरी, तुमचीच कधीच व्यक्त न झालेली यशस्वी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे. प्रेम ही खरंच खूप सुंदर भावना आहे, पण आंधळं प्रेम करू नका. चुकीच्या माणसावर केलेल्या प्रेमाचा शेवट हा वाईटच असणार. कदाचित ही घटना घडत असताना यशस्वीलाही आपल्या चुकीचा पश्चाताप झाला असेल आणि तिनेही आपल्या सगळ्यांना हे सांगितले असेल. तिच्या याच भावना या कथेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.